भाई आज मुंबईला अनिल पत्रकार परिषद घेऊन काय आरोप केलेले आहेत भूखंड संदर्भात शिवतेज फाउंडेशन संदर्भात आरोप केलेले आहेत, काय सांगायचं? अनिल परब हे साई रिसॉर्ट प्रकरणी स्वतः वादग्रस्त झालेले आहेत. याच्या आधी देखील माझा मुलगा योगेश कदम आमदार पालकमंत्री असताना त्याला संपवण्याचा विडा उचलला होता आणि बाडग्यानं हाताशी धरून स्थानिक आमदाराला माझ्या मुलाला बाजूला करून त्यांनी इतरांना ताकद देण्याचा प्रयत्न केला होता. तोही प्रयत्न त्याचा फसला. आणि म्हणून आता जे त्यांनी माझ्यावरती आरोप केलेत पत्रकार परिषद घेऊन, विशेषतः शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या इमारतीचे, ह्या इमारती 2007 सालापासून बांधकाम झालं आहे. 2009 सालामध्ये डेंटल कॉलेज तिथे चालू आहे. आता जवळजवळ 13-14 वर्षानंतर यांना प्रकाश पडलेला आहे. त्यामधली एकही इमारत अनधिकृत नाही. शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या सगळ्या इमारती ह्या अधिकृत आहेत. आपण माहितीच्या अधिकाऱ्याने माहिती मागून घ्या किंवा मीच तुम्हाला सगळ्या परमिशन देईन. मला काही अडचण नाही. मीच सगळ्या परमिशन तुम्हाला देईन. कुठलीही प्रवेशाखाली येत नाही. आणि म्हणून कुठंतरी रामदास कदमला बदनाम केलं पाहिजे म्हणून हे निकालास खोटी चुकीची दिशाभूल करणारी आणि मला बदनाम करणारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जे आरोप केलेले आहेत ते 100% चुकीचे आहेत. याबाबत मुंबईला मी जाईन, माझ्या वकिलांचा सल्ला घेईन आणि अनिल परबवरती मी अपघात नुकसानचा दावा ठोकीन. बाप दाखव नाही तर साध्य खाल. हिंमत असेल तर दाखव. नुसती लांबून कागद दाखवायचे पत्रकारांना आणि कुठल्याही हातामध्ये काय कागद द्यायचे नाहीत आणि फक्त रामदास कदमची बदनामी करायची, हा एकच मी कार्यक्रम चालला आहे. कदाचित उद्धव ठाकरे हे अनिल परबच्या खांद्यावरती बंदूक ठेवून चाप ओढीत असावेत असा माझा अंदाज आहे. कारण त्यांना मोठी अडचण रामदास कदमची झालेली आहे. पण एक सांगतो, रामदास कदमनी उभ्या आयुष्यामध्ये एकही काम अपवाद म्हणून देखील कुठेही चुकीचं केलेलं नाही आणि करणार देखील नाही. तर अशा कितीही पत्रकार परिषद घेतल्यात त्याला मी धूप जाळीत नाही. बाप दाखव, साध्य घाल, काय ते कागदपत्र समोर आण, मी त्याचे उत्तर द्यायला तयार आहे. पहिल्यांदा तुझं साई रिसॉर्टचं बनणं काय ते निसतं. माझ्याकडे अनेक प्रकरणं आहेत काही लोकांची, त्यांच्या जवळच्या लोकांची. आज मी नावं घेत नाही. जेवढा मी सगळी कागदपत्र घेऊन उतरेन ना, यांना पत्ता होईल मी कमी करून टाकेन. आज जे कुत्र्यासारखं भुंकायचं काय लोकांचं काम चाललं आहे ते थांबवायला मला वेळ लागणार नाही. माझी आयुष्यातली 55 वर्ष राजकारणामध्ये मी काढलेत आणि कुठेही डाग लावून घेतला नाही. आणि म्हणून योग्य वेळी योग्य तो निर्णय मी देणंच. उद्या मुंबईला जातो आहे, वकिलांचा सल्ला घेऊन त्यांनी काय काय आरोप केले ते सगळे बघेन, त्यांची क्लिप बघेन आणि मी निर्णय घेईन. दिनेश सोमय्या आणि रामदासभाई कदमांची चौकशी लागेल असे ते म्हणाले. तू लावणार तुझ्या हिंमत असेल तर. भागात तेव्हा नाही 100 प्रकरण कुठली ती काढ ना पहिल्यांदा. तू तुझा आधी निसतं. मी कुठलंही अनलिगल काम केलं नाही. शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या माध्यमातून या खेड तालुक्यामध्ये कोकणामध्ये आम्ही मोठी शैक्षणिक संकुल उभं केलं आहे. मी वृद्धाश्रम चालवतो. ज्या वडीलधाऱ्यांना कोणाचा आधार नाही त्यांना आधार मी दिलेला आहे गेल्या 25 वर्षापासून. त्यांची मोफत सेवा करतो मी. मी डिफेन्स स्कूल चालवतो आहे, सैनिक स्कूल चालवतो आहे. माझ्या कोकणातली मुलं ही सैनिकीमध्ये जावीत, सैन्यामध्ये जावीत म्हणून 5वी ते 12वीपर्यंत मी शिक्षण देऊन ते काम मी तर करतो आहे. मी डेंटल कॉलेज चालवतो आहे खेडसारख्या ग्रामीण भागामध्ये. मी पोस्ट ग्रॅज्युएशन चालवतो आहे खेडसारख्या ग्रामीण भागामध्ये. मी लॉ कॉलेज चालवतो आहे खेडसारख्या ग्रामीण भागामध्ये. मी कोळेगाव, तुंबाड ग्रामीण भागामध्ये मी हायस्कूल चालवतो आहे एकही पैसा फी न घेता. बघच कोळेगाव आणि तुंबाड इकडे मी हायस्कूल चालवतो आहे गेल्या 5 वर्षापासून. एकही नाही पैसा न घेता ही सेवा करतो आहे कोकणामध्ये मी. तुम्ही दाखवा ना हिंमत असेल तुमच्यात तर. आणि म्हणून रामदास कदमने या खेड तालुक्यामध्ये इतकं मोठं साम्राज्य उभं केलं आहे सैनिक शिक्षणाचं. तुमच्यात अवकाश आहे का? सूर्यावर बघून थुंकलं ना तर थुंकी आपल्या तोंडा उडतं याचं भान अनिल परब नाही आहे. हे लक्षात ठेवावं. आणि म्हणून
कुठलीही प्रकरण आहे ते लवकर काढा, आम्ही वाट बघतोय. मला माहिती आहे आता जेलमधून बाहेर आलेला तो पाण्यातनं मासा बाहेर पडल्यानंतर तडफडतो, अशी तडफड चालली आहे. पण हाताला काय लागणार नाही, काय चिंता करू नका. आणि पुन्हा सांगतोय, यांनी कितीही प्रयत्न केले तो योगेश कदम महाराष्ट्रामध्ये नंबर 1च्या मतांनी निवडून येईल. नुसतं आमदार नाही तर मंत्री पण होईल, या विश्वास देतो तुम्हाला सगळ्यांना. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.